properties of light. Properties of light. The first property is light does not require any material medium. Light does not require any material medium to propagate. लक्षात आलं का? मगाशी मी सांगितलं होतं लाईट डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम टू प्रोपोगेट. पसरण्याकरता किंवा डायव्हर्ज होण्याकरता लाईटला मटेरियल मीडियम लागत नाही. लाईट ट्रॅव्हल्स फास्ट इन व्हॉट एअर दॅन इन वॉटर. पण लाईट ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन व्हॅक्यूम. लाईट ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन व्हॅक्यूम. लाईट ट्रॅव्हल्स फास्ट इन एअर बट लेस इन वॉटर बट फास्टेस्ट इन व्हॅक्यूम. कळालं का नाही? नक्की. लाईट डज नॉट required any light does not require any material for its propagation. It travels fastest in vacuum. It travels fastest in vacuum. बरोबर. सेकंड प्रॉपर्टी लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी. लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी. पहिली प्रॉपर्टी काय? लाइट डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल फॉर इट्स प्रोपोगेशन. इट ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन व्हॅक्यूम. दुसरी प्रॉपर्टी काय? सेकंड प्रॉपर्टी इज लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी. लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी. दॅट इज 3 into that is how much? 3 into 10 raised to मागच्या वर्षी शिकवलं 10 raised to 8. काय येणार आहे? 10 raised to 8 मीटर येणार ना. आणि लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी दॅट इज 3 into 10 raised to m मीटर पर सेकंड आहे. बरोबर आहे का? कळालं ना? हां. Light always travels in a straight line. तीसरी प्रॉपर्टी, the third property is what? Light always travels in a straight line. That is that property of traveling in straight line is called rectilinear propagation of light. Rectilinear propagation of light. Light always travels in a straight line. Light always travels in a straight line, and that property of traveling in a straight line of light is called rectilinear propagation of light. Rectilinear propagation of light. बरोबर आहे का पार्थ? हां. चौथी प्रॉपर्टी, फोर्थ प्रॉपर्टी, लाइट डज नॉट changes. Light does not changes the properties of medium.
through which it passes. Light does not changes the properties of medium through which it passes. म्हणून मराठीत सांगतो, ज्या मीडियम मधून पास होतं, समजा एअर मधून पास झाली तर एअरच्या प्रॉपर्टीज काय करत नाही, चेंज नाही करत. वॉटर मधून पास झाली तर वॉटरच्या मीडियम प्रॉपर्टीज चेंज नाही करत. आलं का लक्षात? आणि ग्लासमधून ग्लासमधून पास झाली तर ग्लासच्या प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत. म्हणून त्यांनी काय सांगितलं, लाईट डज नॉट चेंज द प्रॉपर्टीज ऑफ मीडियम थ्रू विच इट पासेस. लाईट डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर प्रोपोगेशन. बरोबर. इट ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन व्हॅक्यूम. लाईट ट्रॅव्हल्स with very high velocity, that is 10 into 10 raised to 8 meter per seconds. Light always travels in a straight line, and the property of that passing of light in a straight line is called as a rectilinear propagation of light. Fifth and the last property is what? Velocity of light decreases as it travels from rarer medium to denser medium. The velocity of light decreases. The velocity of light decreases when it passes from rarer medium to denser medium. ही पाचवी प्रॉपर्टी जी आहे ती नीट लक्षात, परत ती पण लक्षात घ्या. व्हेलॉसिटी ऑफ लाईट डिक्रीजेस. रिअरर मीडियम म्हणजे मी काय सांगितलं काल, व्हॉट आय टेल yesterday while teaching, what is rarer medium? Rarer mediums means, rarer mediums, for example, air is a rarer medium and water is a denser medium. While traveling of light from rarer medium to denser medium, velocity always go on decreasing. Air मधून आहे का ना, कशात, पाण्यात जाताना, हवेतून पाण्यात जाताना त्याची वेलॉसिटी पाण्यात गेला की काय होणार, डिक्रीज होणार. आणि पाण्यातून परत हवेत येताना काय होणार, इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे ना. म्हणून त्यांनी इथं काय दिलं, व्हेलॉसिटी ऑफ लाईट डिक्रीजेस व्हेन इट पासेस फ्रॉम रिअरर टू डेन्सर. व्हॉट हॅपन टू द व्हेलॉसिटी व्हेन द लाईट पासेस फ्रॉम डेन्सर टू रिअरर? व्हॉट इज द आन्सर फॉर दॅट? While light passes from denser medium to rarer medium, what is the velocity? Increases the velocity or decreases? Increases. From rarer to denser, it decreases the velocity, and from denser to rarer, it increases the velocity. Okay? And this is the end of the volume 1.